अक्षय उकांडे, आज दिसतोय हा नवीन. ओके, चला आता मी कमेंट्स थांबवतोय. आता आपण सुरुवात करतोय मित्रांनो. आज ऑब्टेनिंग एनर्जी ऊर्जा मिळवण्यासाठी असते. ग्रोथ ऑफ द बॉडी शरीराची वाढ होण्यासाठी असते. म्हणजे आपण जर अन्न घेतलं नाही तर आपल्या शरीराची वाढ सुद्धा होणार नाही. ऑब्टेनिंग एनर्जी म्हणजे ऊर्जा मिळवण्यासाठी असते. त्याचप्रमाणे टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन्स ऑफ द बॉडी म्हणजे आपल्या शरीराची दैनंदिन कार्य जे आहेत ते व्यवस्थित चालण्यासाठी सुद्धा आपल्याला अन्नाची गरज असते. अँड टू फाईट डिसीजेस आपल्याला एखादा आजार झाला तर त्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी जी इम्युनिटी लागते, प्रतिकार शक्ती लागते, ती मिळवण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. आणि आपण जर अन्न घेतलं नाही तर यातील कुठलीच गोष्ट होणार नाही. आपल्याला अन्न मिळालं नाही तर आपल्याला एनर्जी मिळणार नाही, आपल्या शरीराची वाढ होणार नाही आणि आपल्या शरीराची जी दैनंदिन कार्य आहेत ती सुद्धा नीट पार पडणार नाहीत. पहा, तर मित्रांनो हा प्रश्न नेहमी परीक्षेत विचारला जातो. वाय डू वी नीड फूड? लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला अन्नाची गरज का असते. बरोबर. आता या ठिकाणी न्यूट्रिशनचे डेफिनेशन दिलेले आहे आणि न्यूट्रिएंट्स म्हणजे काय ते सुद्धा सांगितलेलं आहे. In living things, the process of taking in food and water, using it for growth and other purposes called nutrition. म्हणजे सजीवांमध्ये शरीरामध्ये अन्न आणि पाणी घेणे आणि त्याचा वापर वाढीसाठी आणि इतर कारणासाठी करणे त्याला न्यूट्रिशन म्हणजेच पोषण असं म्हणतात. पहा, पोषण कशाला म्हणतात? न्यूट्रिशन. अन्न आणि पाणी शरीरामध्ये घेणे आणि त्याचा ग्रोथ आणि आपल्या ज्या शरीराची इतर कार्य आहेत त्यांच्यासाठी करणे त्याला न्यूट्रिशन म्हणजे पोषण म्हणतात, असं लक्षात ठेवा. अँड द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड युजफुल फॉर दिस पर्पजेस आर कॉल्ड न्यूट्रिएंट्स. आणि आपल्या अन्नामधले जे घटक आपल्याला वाढीसाठी, आपल्याला एनर्जी मिळवण्यासाठी मदत करतात ते सगळ्यांना काय म्हणतात? न्यूट्रिएंट्स असं म्हणतात, पोषक घटक असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? न्यूट्रिएंट्स असं म्हणतात. आता आपण पाहूया न्यूट्रिएंट्स अँड फूडस्टफ्स म्हणजे पोषक घटक आणि अन्न घटक कशाला म्हणतात. देर आर 6 मेन न्यूट्रिएंट्स इन अवर फूड. आपल्या शरीरामध्ये 6 मुख्य अन्न घटक असतात, मुख्य पोषक घटक असतात. मग ते कोणकोणते आहेत मित्रांनो? पहिला आहे कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके. त्यानंतर आहेत फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. त्यानंतर आहेत प्रोटीन्स, फायबर्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. हे 6 घटक आपल्या शरीराला त्यांची आवश्यकता असते. हे नसतील तर आपल्या शरीराचं कोणतंही फंक्शन व्यवस्थितपणे पार पडणार नाही. These nutrients are present in the different food items we eat in differing proportions. हे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्याला कुठून मिळतात? These nutrients we get from our food. Let us learn more about the sum of them. आता मी काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता मी कमेंट्स ऑन करतोय, लगेच कमेंट करायचं मी क्वेश्चन विचारला की. अवर फर्स्ट क्वेश्चन इज गुड आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट कोणता आहे? पहिल्यांदा आपण पाहतोय कार्बोहायड्रेट्स, त्याला मराठीमध्ये कर्बोदके असं म्हणतात. अवर मेन नीड इज ऑफ एनर्जी. आपल्याला आपल्या अन्नापासून जी गरज आहे, जी पहिली ती आहे एनर्जी, ऊर्जा मिळवतो आपण अन्नापासून. अँड इट इज फुलफिल्ड बाय कार्बोहायड्रेट्स. आणि ही ऊर्जा आपल्याला कोणापासून मिळते? कार्बोहायड्रेट्स पासून मिळतात. आणि सगळ्यात जास्त आपल्या अन्नामध्ये समावेश जो आहे तो कार्बोहायड्रेटचा असतो, कारण की ते आपल्याला एनर्जी देत असतात. मग आपल्या अन्नामध्ये पहा दररोज काय काय असतं? राईस असते, चपाती असते किंवा भाकरी असते किंवा ब्रेड असतो. कारण की हे म्हणजे दुसरे काही घटक नसले तरी चालतील, कुठल्या काही भाज्या. रोज मेथी आपल्या आहारामध्ये नसते, रोज काकडी आपल्या आहारामध्ये असते किंवा नसते, आहे की नाही? कधी नसली तरी चालते. पण राईस, चपाती आणि भाकरी आपल्या आहारामध्ये दररोज असते. का असते? कारण की ते आपल्याला कार्बोहायड्रेट्स देत असतात आणि कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीराला एनर्जी देत असतात. म्हणून हे जे सिरियल्स आहेत, तृणधान्य ज्याला म्हणतात, म्हणजे वीट असेल, बाजरा असेल,
ज्वार असेल, ह्याला आपलं स्टेपल फूड म्हणतात. स्टेपल फूडला मुख्य अन्न असं सुद्धा म्हणतात. स्टेपल फूड म्हणजे मुख्य अन्न, की याच्याशिवाय आपला आहारच पूर्ण होऊ शकत नाही. कळलं मित्रांनो? कार्बोहायड्रेट्स कोणकोणते असतात ते? कार्बोहायड्रेट्स आपल्याला चपाती, भाकरी, राईस याच्यातून मिळत असतात. आणि म्हणून जे सिरियल्स आहेत की ज्याच्यापासून भाकरी वगैरे बनवतात, त्याच्यापासून पीठ तयार करतात, त्यांना जे आहे ते आपलं स्टेपल फूड आहे, त्याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्या अन्नाचा समावेश असतो. आता पुढे आहेत मित्रांनो फॅट्स. फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ म्हणजे ऑइली पदार्थ जे आहेत आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये जे तेलकट पदार्थ येतात, की ज्याच्यामध्ये चरबीयुक्त पदार्थ जे येतात, त्याला काय म्हणतात मित्रांनो? फॅट्स म्हणतात. त्याला स्निग्ध पदार्थ असं सुद्धा म्हणतात. सम पार्ट ऑफ अवर एनर्जी रिक्वायरमेंट इज ऑल्सो फुलफिल्ड बाय फॅटी फूड सच ॲज ऑइल, घी अँड बटर. म्हणजे पहा, स्निग्ध पदार्थ किंवा चरबीयुक्त पदार्थ कोणकोणते आहेत? ऑइल म्हणजे तेल, घी म्हणजे तूप, बटर म्हणजे लोणी. हे जे पदार्थ आहेत यांची सुद्धा आपल्या शरीराला गरज असते आणि याला फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ म्हणतात. आता पहा, वी गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट फ्रॉम द फूड वी ईट. आपण जे अन्न खातो ना मित्रांनो, ती जी एनर्जी आहे ना ती आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात मिळत असते. पहा, उष्णता ऊर्जेच्या स्वरूपात असते. आपण अन्न खाल्लं की त्याच्यातून जी एनर्जी मिळते ती आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात मिळते. आणि हीट मोजण्यासाठी किलो कॅलरीज हे युनिट वापरतात. पहा, हीट मोजण्यासाठीचं युनिट कोणतं आहे? किलो कॅलरीज आहे. म्हणून आपल्या शरीराला जी फूड पासून, अन्नापासून एनर्जी मिळते त्याचं सुद्धा युनिट काय आहे? कॅलरीज किंवा किलो कॅलरीज आहे. तर मित्रांनो, जास्त अन्नाची किंवा जास्त कॅलरीजची गरज कोणाला असते मित्रांनो? चिल्ड्रन ऑफ ग्रोईंग एज. वाढत्या वयाची जी मुलं आहे ना, म्हणजे तुम्हाला जास्त अन्नाची गरज असते. तुम्हाला दिवसाला 2000 ते 2500 कॅलरीज तुमच्या अन्नातून मिळालं पाहिजे. कोणी जर चतकोरच चपाती खात असेल ना, कोणी जर अर्धीच भाकरी खात असेल ना, तर ते आता तुम्ही 6वी मध्ये आहात, म्हणजे तुमचं वय वाढतं वय आहे. तर या वयात तुम्हाला 2000 ते 2500 कॅलरीज अन्न मिळालं पाहिजे. ते जर मिळत नसेल तर तुमचं मलन्यूट्रिशन होऊ शकतं, कुपोषण होऊ शकतं, तुमची ग्रोथ होऊ शकत नाही. म्हणून जे विद्यार्थी व्हिडिओ पाहत असतील ना, त्यांनी काय करायचं? दररोज आपल्याला 2000 ते 2500 कॅलरीज मिळतील एवढा आहार घ्यायचा आणि सगळे पदार्थ खायचे. मग त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आले पाहिजेत, फॅट्स आले पाहिजेत, प्रोटीन्स आले पाहिजेत, विटॅमिन्स आले पाहिजेत. बरोबर? आता मी कमेंट्स ऑन करतोय. मला काही क्वेश्चन आहेत, त्याचे आन्सर्स तुम्ही द्या. अँड फॉर अदर लाईफ प्रोसेसेस. आपली ग्रोथ चांगली व्हायची असेल ना, तर मित्रांनो आपल्याला प्रोटीन्स मिळाले पाहिजेत. तुम्ही जर खेळत असाल, कष्टाचं काम करत असतील तुमचे आई वडील, तर त्यांना प्रोटीनची गरज असते. कारण की त्याचे फॉर द रिपेअरिंग ऑफ द विअर अँड टिअर ऑफ द बॉडी. आपल्या शरीराची विअर अँड टिअर म्हणजे झीज होत असते. जे लोक कष्टाचं काम करतात, खेळ खेळतात, त्यांच्या शरीराची झीज होते. ती झीज भरून काढण्यासाठी प्रोटीनची गरज असते. मग प्रोटीन्स कुठून मिळणार आपल्याला? वी गेट प्रोटीन्स फ्रॉम द स्प्राउट्स. स्प्राउट्स या ठिकाणी स्प्राउट हा शब्द आलेला आहे, नवीन असेल कदाचित तुमच्यासाठी. स्प्राउट्स म्हणजे मोड आलेली कडधान्य खा, प्रोटीन्स मिळतील. मोड आलेली कडधान्य काय खाणार तुम्ही? मटकी असेल त्याला मोड येऊ द्या, ती खा. वाटाणा असेल त्याला मोड आणून खा. मूग त्याला मोड आणून खा. मोड आलेली कडधान्य खाल्ली तर तुम्हाला प्रोटीन्स मिळतील, तुमची वाढ चांगली होईल, तुमचे उंची वाढेल, तुमचं वजन वाढेल. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, दूध आणि दुधाचे पदार्थ, मग दही असेल, म्हणजे योगर्ट असेल, घी असेल, बटर असेल, हे सगळं खाल्लं तरच प्रोटीन्स मिळतात. त्याचप्रमाणे मीठ, मांस, मटण खावं लागतं प्रोटीन्स मिळण्यासाठी. एग्ज, अंडी खावी लागतात प्रोटीन्स मिळवण्यासाठी. या ठिकाणी दिलेलं आहे चित्रामध्ये. याच्यातून तुम्हाला प्रोटीन्स मिळतात. काय मिळतात तुम्हाला? प्रोटीन्स मिळतात. पुढे आहे
मिनरल्स अँड विटॅमिन्स खूप महत्वाचा पार्ट आहे. पहा आता ही जे आहेत ना, आपण पाहिलं कार्बोहायड्रेटची आपल्याला जास्त प्रमाणात गरज असते, फॅट्सची आपल्याला जास्त प्रमाणात गरज असते, प्रोटीनची आपल्याला जास्त प्रमाणात गरज असते. पण मित्रांनो मिनरल्स आणि विटॅमिन्स हे असे न्यूट्रिएंट्स आहेत की त्याची आपल्याला जास्त प्रमाणात गरज नसते. पण त्याची आपल्याला जास्त प्रमाणात गरज नसते, ते थोड्याच प्रमाणात गरजेचे असतात, पण ते गरजेचेच असतात. ते नाही मिळाले तर वेगवेगळे आजार होत असतात. आपण पाहू शकतो या ठिकाणी, टू इम्प्रूव्ह द बॉडी इज रेजिस्टंट टू डिसीज अँड फॉर द अदर लाईफ प्रोसेसेस द बॉडी नीड्स विटॅमिन्स, मिनरल्स अँड फायबर्स इन द डाएट. म्हणजे आपली जी प्रतिकार शक्ती आहे ती प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मित्रांनो आपल्याला विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व, मिनरल्स म्हणजे खनिजे आणि फायबर म्हणजे तंतुमय पदार्थांची गरज असते. अँड वी ऑब्टेन दीज न्यूट्रिएंट्स मेनली फ्रॉम व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. फळं खा, भाज्या खा, तुम्हाला विटॅमिन्स मिळतील, मिनरल्स मिळतील, फायबर्स मिळतील. हे नाही खाल्लं तर तुमची प्रतिकार शक्ती वाढणार नाही. मग साधा मलेरिया झाला तरी तुम्हाला ऍडमिट करावं लागेल, साधा डेंग्यू झाला तरी तुम्हाला ऍडमिट करावं लागेल. म्हणून मिनरल्स आणि विटॅमिन्सची आपल्याला खूप गरज आहे. वी रिक्वायर विटॅमिन्स अँड मिनरल्स इन स्मॉल क्वांटिटीज. आपल्याला मिनरल्स आणि विटॅमिनची जास्त प्रमाणात गरज नसते, कमी प्रमाणात गरज असते. बट देअर डेफिशियन्सी कॅन लीड टू व्हेरियस डिसीजेस. पण आपल्याला जर विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळाली नाही तर आपल्याला वेगवेगळे रोग होऊ शकतात. आणि मग चला आता याच्याबद्दल थोडस अजून माहिती घेऊया. आता मिनरल्स कशाला म्हणायचं? वी नीड vitamins. The body needs several inorganic substances, they are called minerals. आपल्या शरीराला काही इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय घटकांची गरज असते, त्याला मिनरल्स म्हणतात मित्रांनो. The table below gives examples of some minerals and provides some information about their functions. आपल्याला या ठिकाणी टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये आपल्याला मिनरल्स, त्याची फंक्शन आणि त्याचे सोर्सेस आणि ते ठराविक मिनरल मिळालं नाही तर कोणते आजार होऊ शकतात ते सुद्धा दिलेलं आहे मित्रांनो. पण मित्रांनो हा चार्ट पाहण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा आपला क्वेश्चन आन्सरचा सेशन घेऊया. कमेंट्स ऑन करतोय, पटपट